तर उद्धव ठाकरे रवींद्र वायकरांच्या घरी दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे वायकरांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे वायकरांच्या भेटीसाठी जोगेश्वरीला पोहोचलेत। रवींद्र वायकर यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। रवींद्र वायकर यांच्यावरती ईडीच्या छापेमारीनंतर भेटीसाठी उद्धव ठाकरे जोगेश्वरीला पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे रवींद्र वायकर यांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रवींद्र वायकर यांना ईडीने नोटीस पाठवलेली होती। छापेमारी झाली, चौकशीनंतर आता उद्धव ठाकरे स्वतः जोगेश्वरी इथल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र तेजस ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे स्वतः रवींद्र वायकर यांच्या भेटीसाठी जोगेश्वरीला पोहोचल्याची दृश्य आता आपण पाहतोय। रवींद्र वायकर यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, अपडेट्स। नक्कीच तृप्ती, आपण बघतोय रवींद्र वायकर यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे थेट जोगेश्वरी येथे गेलेले आहेत। त्यांच्या निवासस्थानी सुद्धा पोहोचलेले आहेत। रवींद्र वायकर यांच्यावरती ईडीने एकंदरीत आरोप केलेले आहेत। जोगेश्वरी भूखंड प्रकरणी त्यांच्यावरती ईडीने छापेमारी केली होती। मात्र एकूणच याच आपण बोलतो ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांवरती आरोप झालेले ईडी चौकशी सुद्धा सुरू आहेत। राजन साळवी यांच्या घरी सुद्धा काही ईडीचे लोक गेले होते। तसेच त्या ठिकाणी सुद्धा चौकशी सुरू होती। ईओडब्ल्यू कडून सुद्धा चौकशी झालेली आहे। याच दरम्यान राजन साळवी यांची भेट नाशिकच्या दौऱ्यादरम्यान झाली होती। मात्र रवींद्र वायकर यांची भेट झाली नव्हती। आता उद्धव ठाकरे थेट रवींद्र वायकर यांच्या घरी गेले असून रवींद्र वायकर यांची भेट घेतील आणि सर्व माहिती सुद्धा घेतील। एकंदरीत त्या कारवाई संदर्भात माहिती घेतील। तसेच सांत्वनपर भेट असेल, या रवींद्र वायकर यांच्या कुटुंबाचे सांत्वन करतील। सदिच्छा भेट ही घेण्यात येणार आहे। दरम्यान अचानक या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत आणि या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे। एकूण चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत, कारण ठाकरे थेट आता रवींद्र वायकर यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। स्वप्नील, धन्यवाद। या भेटी संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।